शहरात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकिटाचे करण्यात आले विमोचन। सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे माजी उपसभापती स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आज चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे भारतीय डाक विभागातर्फे टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले। आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या तिकिटासाठी लागणारा 12 लाखांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेलाय। या विमोचना प्रसंगी मान्यवरांनी हे टपाल तिकीट म्हणजे समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायाच्या व्रताला दिलेले ऐतिहासिक अभिवादन असल्याचे सांगितले। जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 27 सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज त्यांना 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर त्या निमित्ताने आज चंद्रपूर येथे फार मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज टपाल तिकिटाचं विमोचन इथे झालेलं आहे। तर त्या टपाल तिकिटासाठी जो प्रयत्न केला तो प्रतीक डोरलीकर यांनी मागच्या 6 महिन्यापासून प्रयत्न केला आणि त्याचा पाठपुरावा करत सुधीर भाऊ यांनी मंत्रालयातून त्याचा जो निधी आहे तो भरण्यात आला आणि आज या ठिकाणी टपाल तिकीटाचं विमोचन झालं। तर चंद्रपूर शहरातील जनतेला आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अतिशय आनंद झालेला आहे, म्हणून मी सर्वांचं धन्यवाद करतो।